दरम्यान दिशा सॅलियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या पाठीशी शर्मिला ठाकरे या खंबीरपणे उभ्या राहिल्यात। आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही अशा चौकशांमधून गेलो असं म्हणत आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे। पाहूयात। आदित्य ठाकरेंवरील आरोप शर्मिला ठाकरेंनी फेटाळले। पुतण्या आदित्यच्या पाठीशी शर्मिला काकू ठाम। दिशा प्रकरणी सुडापोटी चौकशी लावल्याचा आरोप। दिशा सॅलियन प्रकरणी राज्य सरकारनं SIT जाहीर केली आहे। अप्पर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात 3 अधिकाऱ्यांची SIT नेमण्यात आली। या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीतरी संबंध असल्याचा भाजप नेते नाव न घेता आरोप करतायत। एकीकडे आरोपांची चिखलफेक सुरू असताना आदित्य ठाकरेंच्या काकू शर्मिला ठाकरे मात्र आदित्य ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या। आदित्य ठाकरे असं काही करू शकत नाही असा दावा करत आदित्य ठाकरेंवरील आरोप त्यांनी फेटाळून लावले। मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय। आदित्य ठाकरेंवरील आरोप फेटाळताना त्यांनी आम्हीही अशा चौकशांमधून गेल्याचं सांगितलंय। रमेश किरणी मृत्यू प्रकरणात राज ठाकरेंवर असेच आरोप झाले होते। शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्याला तोच संदर्भ असल्याचं सांगितलं जातंय। कुटुंब म्हणून ठाकरे अजूनही एक असल्याचं शिवसैनिक सांगतात। सध्या उद्धव ठाकरेंचं कुटुंब मोठ्या राजकीय संघर्षातून जातंय। या संघर्षातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील नातेसंबंधातला ओलावा पाहायला मिळतो। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला, पण राज ठाकरेंनी ठाकरे कुटुंबातला सदस्य असतानाही शिवसेनेवर कधीच दावा केला नाही असं ठाकरे गट आजही कबुली देतो। ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला। ते ठाकरे होते, पण त्यांनी काही शिवसेनेवर दावा सांगितला नाही या टोळीप्रमाणे। तर त्यांचं राजकारण त्यांना करू द्या। त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचा पूर्ण अधिकार आहे। आणि शेवटी ह्या चर्चा होतच असतात। रक्ताच्या मदतीला शेवटी रक्तच धावून येतं असं म्हणतात। आदित्य ठाकरेंवर जेव्हा आरोपांचा चिखल उडाला तेव्हा राजकीय वैर बाजूला ठेवून शर्मिला ठाकरेंमधील आदित्यची काकू जागी झाली आहे। या आरोपांच्या चिखलफेकीत ठाकरेंमधील नात्यांची वीण मात्र अधिक घट्ट झाली आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।